आपुलिया लाजा धावे भक्तीची आकाजा नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत। जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत संत देहनिवासी वैराग्यमूर्ती वैष्णव वीर वैष्णवाग्रण्य असलेल्या तुकोबारायांचा अभंग प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला आहे। अभंग 4 चरणांचा आहे आणि या अभंगाचा सरळ अर्थ असा सांगता येईल। तुकोबाराय सांगतात की आपुलिया लाजा धावे भक्तीची या काजा। आपल्या मोठेपणाला आपल्या श्रेष्ठत्वाला कमीपणा येऊ नये म्हणून देव आपुलिया लाजा धावे भक्तीची या काजा। भक्ताचं रक्षण करण्याकरता तो धाव घेतो। पण तुकोबाराय सांगतात का धाव घेतो? आणि भक्ताचं रक्षण करणारा आहे, दीन दुबळ्यांवर दया करणारा आहे म्हणून त्यानं स्वतःला दीनानाथ असं म्हणून घेतलेलं आहे। नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत। मग त्याचं व्रत तरी काय? त्याचं व्रत काय प्रत्येकाला आपल्याला माहित आहे। घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो। कुठला धंदा? आपले धंदे अनेक आहेत, आपली कामं अनेक आहेत, पण भगवंताचं भक्ताकरताचे कार्य आहे ना ते कुठलं आहे हो? भक्ता राखी पायापाशी दुर्जनासी संवारी घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो। तो भगवंत भक्ताचं रक्षण करणारा आहे, पण कशा पद्धतीने रक्षण करतो? तुकोबाराय सांगतात की घात आघात निवारी छाया पितांबरे धरी। जणू काही भगवंत आपल्या पितांबराच्या छायेत संपूर्णतः आपल्या भक्तांचा सांभाळ करतोय। आणि तुकोबाराय ठामपणे निश्चित निश्चयाने सांगतात की पांडुरंग परमात्मा पंढरपुरात विटेवर हेच कार्य करण्यासाठी उभा राहिलेला आहे। उभा कर कटी तुका म्हणे याजसाठी असा अभंगाचा साधा सोपा आणि सरळ अर्थ आहे। विठ्ठल विठ्ठल असो। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। आज आपल्या या विक्रोळी परिसरात चालू असलेला हा भव्य दिव्य असा हा हनुमंतरायांच्या दरबारात शनी महाराजांच्या दरबारात चालू असलेला भव्य दिव्य असा हा अखंड हरिनाम सप्ताह। सप्ताहाचं 51 वर्ष आहे। मी म्हणेन की एखादा सप्ताह अविरतपणे चालावा असं जर वाटत असेल ना तर गुरूंचा आशीर्वाद असणं अत्यंत गरजेचं आहे। सप्ताह आपण अनेक पाहतो, प्रत्येक गावागावात सप्ताह आपल्याला पाहायला मिळतात, पण ते सप्ताह कुठपर्यंत चालतात? जर आपला सप्ताह चिरकालपर्यंत टिकावा असं जर वाटत असेल ना तर त्याच्याकरता गुरूंचा कृपा आशीर्वाद असावा लागतो। या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी स्वामी गणेशनाथ महाराज यांच्या जन्मस्मृती दिनानिमित्तानं त्यांच्याच कृपा आशीर्वादानं व सद्गुरू स्वामी तपोनिधी विद्यमान मठाधिपती अरविंदनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा भव्य दिव्य असा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे। सप्ताह म्हटला की त्याला अखंड असं नाव दिलेलं आहे। अखंड का हो? अखंड एवढ्यासाठीच की प्रत्येक माणूस प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहू शकत नाही। मग सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत कुठल्याही वेळेला तुम्ही त्या सप्ताहाच्या मंडपात या, मंदिरात या, तुम्हाला भगवंताचं नामचिंतन घडेल। सप्ताहात नुसतं कीर्तनच आहे का? नाही। हरिपाठ, कीर्तन, भजन, काकड आरती, नामस्मरण, वेगवेगळ्या भगवत भक्तीच्या साधना इथं चालू आहेत। मग काकड्याला येणारी माणसं हरिपाठाला येतात का? नाही। हरिपाठाला येणारी काकड्याला येतात का? किंवा जी आता ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे, मग मला सांगा पारायणाला जी माणसं असतात ती संध्याकाळी कीर्तनाला थांबतातच का? काही माणसांना शक्य नाही, ते दिवसभरातून एखादा कार्यक्रम कुठला तरी ऐकतील, पण तुम्ही दिवसभरातून या अखंड हरिनाम सप्ताहाच्या 7 दिवसापैकी 8 दिवसापैकी कुठल्याही वेळेला तुम्ही आलात ना तरी आपल्या कानावर भगवंताचं नामचिंतनच पडेल, इतर काहीही पडणार नाही। म्हणून या सप्ताहाचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह। माऊलींच्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे। तुम्ही आम्ही सुद्धा ज्ञानेश्वरी वाचतो। कुठं वाचतो? सप्ताहात वाचतो, घरी वाचतो, मंदिरात वाचतो। पण मला सांगा आपण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर जी अनुभूती यायला पाहिजे ना आपल्याला ती आपल्याला येत नाही। माझे सद्गुरू माऊली पांडुरंग बाबा महाराज हेदवलीकर सांगायचे की ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर तुम्हाला कुठली अनुभूती यायला पाहिजे? जनाबाई सांगतात की वाचावी ज्ञानेश्वरी
डोळा पहावी पंढरी. ही अनुभूती यायला पाहिजे की डोळा पहावी पंढरी. पण आपल्याला येते का? नाही. आपण ज्ञानेश्वरी घरात वाचतो, गावात वाचतो, मंदिरात वाचतो आणि जाऊन ती पंढरी पाहतो. पण माऊली माझे गुरुवर्य सांगायचे की आपण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपल्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात, आचरणात आपोआप बदल झाला पाहिजे. आपली अवस्थाच अशी झाली पाहिजे की आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्यायोग्य निणवे, एक सरे व्यक्ती मात्राचे नावे नमूचे आवडी. कशी आपली अवस्था व्हायला पाहिजे? जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. ही अवस्था जीवाला प्राप्त व्हायला पाहिजे. कधी? ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर. तुम्हाला वाटेल की मी तुम्हाला पारायण चालू आहे आणि मी तुम्हाला शिकवायला आले, पण नाही. संतांनी सांगावं, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे ना, हा कसा आहे हो? नामदेवराय सांगतात की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ आहेच. तो संपूर्णतः जरी आपल्याला अभ्यासता आला नाही तरी एक तरी ओवी अनुभवावी. आणि त्या एका ओवीच्या अनुभवाने आपल्याला 9033 ओव्यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पण आपण काय करतो? आपल्याला वाटतं ज्ञानोबाराय आपल्यासोबत नाही, तुकोबाराय आपल्यासोबत नाही. पण आपण जर पाहिलं ना तर ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या रूपात तुमच्या आमच्या सानिध्यात आहेत, तुकोबाराय गाथेच्या रूपात तुमच्या आमच्या सानिध्यात आहेत. पण त्या तुकोबारायांची गाथा, त्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी तुम्ही आम्ही वाचत असताना शुद्ध अंतःकरणाने वाचायला पाहिजे, शुद्ध भावाने वाचायला पाहिजे. आणि जर वाचली तर काय होईल? भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, दयावरी, कृपा करी हरी दयावरी, दयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. कृपा करी हरी दयावरी, दयावरी, कृपा करी हरी दयावरी, दयावरी, दयावरी. कृपा करी हरी दयावरी, दयावरी, दयावरी. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री आवाका विठानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, हे डोळा पाहावी पंढरी, पंढरी, डोळा पाहावी पंढरी. हे माता विठानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी, पंढरी, डोळा पाहावी पाहावी पंढरी, पंढरी. संतांनी सांगावं कशी ज्ञानेश्वरी वाचावी हो? भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. शुद्ध भावानं जर आपण ज्ञानेश्वरी वाचली ना तर भगवंत आपल्यावर कृपा करेल. फक्त आपण ती वाचायला पाहिजे. माणसं काय करतात? आपण एखादं पुस्तक वाचतो ना त्या पद्धतीनं काही काही माणसं संतांचे, भगवंताचे ग्रंथ जे आहेत ना ते खुर्चीत बसून, सोप्यात बसून, खॉटवर बसून वाचतात. पण आपणच आपल्या ग्रंथांचा जर आदर ठेवला नाही ना तर इतरांना त्यांचा आदर राहणार नाही. आपण जर खुर्चीत बसून ग्रंथ वाचायला लागलो ना तर आपली मुलं खुर्चीत बसूनच तो ग्रंथ वाचणार. आपल्याला वाटते ना आपल्या मुलांमध्ये भगवंताविषयी आस्था निर्माण व्हावी, श्रद्धा निर्माण व्हावी. आपण आसन टाकून त्या आसनावर बसून नंतरच ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, गाथा वाचायला पाहिजे. कारण तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत आणि तुमच्या आमच्या करता साधू संतांना अवतार घ्यावा लागला. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरा या जन जड जीवा. तुम्हा मला ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी दिली, ते ज्ञानोबाराय तरी सर्वसामान्य आहेत का? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असणारे ज्ञानोबाराय, त्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे. मग ज्ञानोबाराय आहेत तरी कोण? संतांनी त्याचं सुद्धा वर्णन करावं.
कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा 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 साधकांचा माय बाप 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 साधकांचा माय बाप. ज्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण आपण करतो ना ते ज्ञानोबाराय सामान्य नाहीत. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला ना स्पर्श झाल्याबरोबर रेडा वेद बोलू लागला. रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. मग जर ज्ञानोबारांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तो रेडा वेद बोलू लागला तर तुम्ही आम्ही जर वाचता येत नसेल ना तरी नुसती ज्ञानेश्वरीवरून आपण बोट जरी रोज फिरवला ना एक पानावर तरी सुद्धा एक दिवस असा येईल की ज्ञानोबाराय तुमचा आमचा बोट धरतील. आणि एकदा का संतांनी आपला बोट धरला हात धरला की मग आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला ना तरी संत आपला हात सोडणार नाहीत. मग आपल्याला वाटते ना की देवानं संतानं आपला हात धरावा मग आपण ग्रंथ वाचायलाच पाहिजे. ज्ञानोबारांनी निर्जीव भिंतीला सांगावं चल चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मग जर ज्ञानोबारांनी भिंतीला सांगितलं चल आणि ती निर्जीव भिंत चालायला लागली तर तुम्ही आम्ही काय येणार नाही. शुद्ध अंतःकरणानं जर भक्ती केली ना तर आपल्याला एखादा माणूस भाव भक्तीनं शुद्ध अंतःकरणानं सांगत असेल ना कीर्तनाला चल तर आपण सहज त्याच्यासोबत येऊ जायचं आहे ना. मग ज्ञानोबाराय आहेत कोण मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. त्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे आणि इथं तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सेवेकरता घेतलेला अभंग 4 चरणांचा आहे पण या 4 चरणांमधून सुद्धा तुकोबाराय तुमच्या आमच्या हिताचाच मार्ग सांगतात किंवा तुम्ही आम्ही परमार्थ कसा करायला पाहिजे आणि जर केला तर भगवंत आपल्यासाठी काय करू शकतो त्याचं वर्णन तुकोबारायाच्या अभंगात सांगतात. मग सांगणारे तुकोबाराय सर्वसामान्य आहेत का. तुमच्या आमची सुद्धा नावं आहेत पण आपल्या नावानं कोणाला भय वाटतंय का. पण तुकोबारायांचं नुसतं नाव जरी मुखानं घेतलं ना तरी आम्हाला थरकाप भरावा एवढा अधिकार तुकोबारायांच्या नावाचा आहे. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता काप्ययम नाम घेता काप्ययम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. नाम घेता काप्ययम नाम घेता काप्ययम तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता काप्ययम नाम घेता काप्ययम नाम घेता काप्ययम. तुकाराम तुकाराम नाम घेता काप्ययम नाम घेता काप्ययम नाम घेता काप्ययम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ.
पुढे वर्णन केलंय की जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या. इथं आपण चित्र पाहू शकता. पण काही काही लोकांना शंका वाटते की खरोखरच तुकोबारायांची गाथा किंवा वह्या पाण्यावर तरल्या असतील का? अहो, तुकोबारायांची गाथा पाण्यावर तरली याच्यात नवल नाही. गाथा बुडावी याच्याकरता गाथेवर दगड ठेवले होते. ते दगड सुद्धा तरले. आणि तुम्ही आम्ही तरुण जात आहोत ना, ते त्याच गाथेतील उपदेशाने तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. त्या काळात तुकोबारांची सावकारकी होती आणि लोकांकडून येण्याची वसुलीची उदारी 65 लाखाची होती. तुकोबारांनी 65 लाखाच्या उदारीची कागदपत्र सहज जाऊन इंद्रायणीला अर्पण करावी. मग ती इंद्रायणी तुकोबारायांची गाथा बुडविलच कशी हो? अहो, तुम्ही आम्ही जन्माला आल्यापासून आतापर्यंत नकळतपणे का होईना दुसऱ्याचा रुपया तरी आपण बुडवला असेल. मग आपल्या हातानं काहीही करू शकत नाही. पण साधू संतांविषयी लोकांनी शंका काढाव्या. इथं वर्णन केलंय की तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. मग काय आम्हाला भीती वाटावी हो? तुमचं आमचं सुद्धा नाव आहे की नाही, पण आपलं नाव कोणी ठेवलं? आपलं नाव आपल्या आईनं ठेवलं असेल, आपल्या वडिलांनी ठेवलं असेल, आपल्या आत्यानं ठेवलं असेल. मग जरी आपलं नाव तुकाराम ठेवलं असेल ना, तरी आपल्या नावानं यमाला भीती वाटत नाही. पण तुकोबारायांच्या नावानं का भीती वाटावी हो? तुकोबारायांचं नामकरण विधी करता अखिल ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा रुक्मिणी रमण पंढरीचे पांडुरंग भगवंत, त्या पांडुरंग परमात्म्याची अर्धांगिनी असणारी रुक्मिणी माता ती तुकोबारायांच्या बारशाला आली होती. आपल्याला वाटतं का देवानं यावं आपल्या बारशाला, रुक्मिणी मातेनं आपल्या बारशाला यावं? आपण सगळ्या आप्त इष्ट सगळे सोयरे नातेवाईकांना आमंत्रित करतो, पण देवाला सांगतो का देवा माझ्या बाळाचं नामकरण विधी आहे, तुम्ही या? नाही. रुक्मिणी माता सुंदर नाही का? अहो, जगाच्या विश्वाच्या नायकाची पत्नी आहे, पण त्या रुक्मिणी मातेनं सुद्धा तुकोबारायांच्या बारशाला येण्याकरता कसं रूप धारण केलेलं आहे? तुकोबारायांच्या चरित्र कथेत वर्णन आलेलं आहे. सुंदर स्त्रीचे रूप धरुनी हळदी कुंकुम लेववीत रुक्मिणी, मग बाळकासी पाळण्यात झोपवूनी जो जो म्हणून हलवीत. तुकोबारायांना पाळण्यात झोपवलेलं आहे आणि अंगाई गीत रुक्मिणी माता गात आहे. नवे रुक्मिणी मातेनं तुकोबारायांच्या आईला विचारावं, मला देवानं माझ्या बुद्धीत नाव स्फुलित करून इथं पाठवलेलं आहे, मी या बाळाचं नाव ठेवू का? आईनं सुद्धा सांगावं, हो म्हणे, तुम्हाला देवानं पाठवले ना, मग याचं नाव ठेवा. काय नाव ठेवलं? न तुके म्हणून तुका नामे गौरविला. तुकोबारायांची तुलना जगात कोणाशीही होऊ शकत नाही. किती सामर्थ्य नामाचं! तुका तुका राम असे दो नाम एक अंग. एकाचं नाव राम आहे आणि एकाचं नाव तुकाराम आहे. सामर्थ्य किती हो! सामर्थ्य सांगत असताना संतांनी वर्णन केलं, किती सामर्थ्य! उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग. प्रभू रामचंद्रांनी लंकेला जाण्याकरता समुद्रावर सेतू बांधला, पण तो हळूहळू भंग पावत चाललेला आहे. पण तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला पहिलं तीराला जाण्याकरता जो अभंग रूपी सेतू बांधलेला आहे ना, तो कधीही भंग न पावणारा आहे. म्हणून नाव काय ठेवलेलं आहे? भंग नाही नाव ठेविले अभंग. आणि त्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या. तुकोबारायांचा अधिकार सांगावा तेवढा कमीच आहे. पुढे आपण पाहणारच आहोत की भगवंतानं भक्ताकरता काय काय करावं सांगत असताना सांगता येईल की अभंगाच्या अनुषंगाने असं सांगता येईल की एकदा ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत साधू संतांचा दिंडी सोहळा चोखोबांच्या घरासमोरून चालला होता. आणि घरासमोरून दिंडी सोहळा चालत असतानाच चोखोबांच्या घरात चोखोबांची पत्नी सोयराबाई आणि चोखोबा यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाही. पण सोयराबाईची प्रसूतीची वेळ जवळ आलेली आहे आणि सोयराबाई आपल्या पतीला चोखोबांना सांगते की अहो, आता माझी प्रसूतीची वेळ जवळ आलेली आहे आणि तुम्ही जाऊन आपल्या बाजूच्याच गावात राहत असणाऱ्या आपल्या ताईंना घेऊन या, जेणेकरून माझ्या बाळंतपणाची ती सगळी व्यवस्था करेल. सोयराबाईनं चोखोबांना निरोप सांगितला, पण चोखोबांच्या दारासमोरून दिंडी सोहळा चालू होता. आता बघा, आपला दिंडी सोहळा सुद्धा निघेल आता पुढच्या महिन्यातच. कुठं जाईल? ज्ञानोबारायांच्या अलंकापुराला. मग तिथे जात असताना सुद्धा आपण पण भजन करतो. कुठलं भजन असतं की ज्या भजनानं आपण किती चाललो, किती पुढं गेलो हे आपल्या लक्षात सुद्धा राहत नाही. ते भजन म्हणजे प्रत्येकाच्या मुखात असणारं ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.
तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम. हे भजन चोखोबांच्या घरासमोरून चाललेला दिंडी सोहळा त्या दिंडीत चालू होतं. तुम्हाला लगेच वाटलं की नाही आपण दिंडीतच आहोत. संतांच्या नामाचं सामर्थ्य तेच आहे. ते ज्ञानोबा तुकोबाचा गजर चालू असताना चोखोबा बहिणीचा निरोप सांगावं म्हणून घराबाहेर पडले. पण घराबाहेर पडल्यानंतर ज्या कामासाठी आपण घरातून बाहेर निघालो ना त्या कार्याचा बाकी विसर पडला. आणि साधू संतांच्या नामचिंतनात साधू संतांच्या संगतीमध्ये भजन करत करत नामचिंतन करत करत चोखोबा त्या वारीसोबतच दिंडी सोहळ्यासोबतच दिंडी सोहळ्याच्या मुक्कामापर्यंत पोहोचले. दिंडी सोहळ्याचा मुक्काम ज्या ठिकाणी होता तिथं पोहोचल्यानंतर हरिपाठ झालं, कीर्तन झालं, भोजनाच्या पंक्ती उठल्या आणि नंतर साधू संतांची चर्चा चालू झाली. हरिजागर झाला आणि चर्चा चालू असतानाच चोखोबांच्या लक्षात आलं की अरे सोयराबाईने निरोप सांगितला होता की माझी प्रसूतीची वेळ जवळ आलेली आहे आणि तुम्ही ताईंना बोलून घेऊन या. पण मी तर विसरलोच. देवाच्या लक्षात होतं की चोखोबा नामचिंतनात संपूर्णतः तो निरोप विसरलेला आहे. पण दयाळू कृपाळू भगवंत तो निरोप विसरला नव्हता. कारण देव कसा आहे हो. तुम्हाला वाटतं की देवाला आपली चिंता नाही, पण नाही. बहु आहे करुणावंत अनंत नाम जया. त्या भगवंताला चिंता होती ना, त्या भगवंतानं क्षणात काय केलं. चोखोबाची बहीण झाला शारंग पाणी वहिनी उघडदार हाक मारी. त्या चोखोबांच्या बहिणीचं रूप घेतलं आणि चोखोबांच्या दारासमोर जाऊन भगवंत बहिणीच्या रूपात दारावर थाप मारतोय की वहिनी मी आले आहे, दार उघडा. चोखोबांना कळालं, आठवण आली. पण आठवण आल्यानंतर चोखोबा सगळ्या साधू संतांना नमस्कार करून धावतच घराच्या वाटेकडे बहिणीच्या वाटेकडे निघाले. पण चोखोबा यायच्या अगोदरच भगवंतानं बहिणीचं रूप घेऊन चोखोबांच्या घरी आला होता. सोयराबाईनं दार उघडलं, पाहते तर ताई आलेले आहेत. त्यांना आतमध्ये घेतलं पण विचारलं ताई अहो ते कुठे राहिले, ते नाही का आले. बहिणीच्या रूपात आलेला भगवंत सोयराबाईला सांगतोय की अगं मी आले आहे ना, आता इथं पुरुषांचं काय काम आहे, आता मी तुझं बाळंतपण व्यवस्थित करेन. सोयराबाईचं बाळंतपण भगवंतानं सुखरूप व्यवस्थितपणे पार पाडलं आणि बाळंतपण झाल्यानंतर बाळंतिनीला खाटेवर झोपून भगवंत बाळोती धुण्याकरता न्हाणी घरात गेला. तेवढ्यात पुन्हा दारावर थाप पडली, वहिनी मी आले आहे, दार उघडा. दार उघडा ऐकल्याबरोबर सोयराबाई दचकली. आता तर ताई आतमध्ये होत्या, बाळोती धुण्याकरता न्हाणी घरात गेल्या आणि पुन्हा परत कोण आला असेल. दार उघडून पाहिलं तर चोखोबांची बहीण आलेली आहे आणि चोखोबा चिंताग्रस्त आहेत, ते बहिणीच्या मागे उभे आहेत. पण सोयराबाईची प्रसूती झालेली पाहिली आणि चोखोबा विचारतायत की मी तर ताईला पाठवलंच नाही, मग तुझी प्रसूती केली तरी कोणी. पण सोयराबाईने सांगावं अहो तुम्ही नाही का ताईंना पाठवून दिलं होतं आणि ताईंनीच माझी प्रसूती सुखरूप केलेली आहे. आणि चोखोबा विचारतायत की जर मी बहिणीला पाठवलंच नाही तर प्रसूती केली तरी कोणी, ताई आहे तरी कुठं, मला दाखव. म्हणून चोखोबांनी सांगितल्यानंतर सोयराबाई ज्या न्हाणी घरात बहीण बाळोती धूत होती ना तिथे दाखवण्याकरता गेली. सोयराबाई चोखोबा आणि बहीण तिघही बघण्याकरता गेले पण तिथं कोणीही नव्हतं. देव आपला कार्य साधून गुप्त झाला होता. म्हणजे साधा वया भक्ती काज नाही लाज धरित. भगवंत आपल्या भक्ताची मदत करण्याकरता कुठल्याही प्रकारची लाज मनात बाळगत नाही. हाच आशय तुकोबाराय जरा भाषा बदलून अभंगाच्या प्रथम चरणात आपुलिया लाज 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 आपुलिया लाज
आपुलिया लाज आपुलिया लाज आपुलिया लाज आपुलिया लाज आपुलिया लाज आपुलिया लाज आपुलिया लाज आपुलिया लाज आपुलिया लाला 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 धावे भक्ताचिया काजम धावे भक्ताचिया काजम धावे भक्ताचिया काजम धावे भक्ताचिया काजम नामे धरेला दीनानाथ नामे धरेला दीनानाथ नामे धरेला धरेला दीनानाथ नामे धरेला दीनानाथ नामे धरेला नामे धरेला धावे भक्ताची आकाजा धावे भक्ताची आकाजा आपुलिया लाजा धावे भक्ताची आकाजा धावे भक्ताची आकाजा धावे भक्ताची आकाजा. तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन करतात की आपुलिया लाजा धावे भक्ताची आकाजा. भगवंत आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता धाव घेतो. पण तुकोबाराय सूक्ष्म चिंतनाने सांगतात की का धाव घेतो, त्याला सुद्धा काहीतरी कारण आहे की नाही. आपल्या मोठेपणाला, नावलौकिकाला, कर्तृत्वाला कमीपणा येऊ नये याची लाज देवाला स्वतःलाच वाटते. म्हणून आपुलिया लाजा धावे भक्तीची या काजा किंवा भक्ताची या काजा. तुम्ही आम्ही नेहमीच्या प्रमाणे असं म्हणतो की साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता देवाला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही. आपल्याला वाटतं की आपलं रक्षण देव करतच नाही, देवाचं आपल्याकडे लक्षच नाही. पण देवानं ज्यावेळी आपल्यावरचं लक्ष काढलं ना त्यावेळी आपण यमाचे भक्ष्य झालो म्हणून समजा. मग यमाचा पाहुणा प्राणी होईल. आपल्याला देवानं उत्तम प्रकारचा हा नरदेह दिला, पण आपण त्याचं भजन करतो का हो. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. देवानं देह दिला, भक्ती करण्याकरता दिला, पण आपण त्याचं भजन करत नाही. कारे ना आठविसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो. तेने तुझी काय केली नाही चिंता राहे त्या अनंत आठवून. त्या भगवंताचा आपल्याला कधीही स्मरण होत नाही. आपला परमार्थ जो आहे ना हा परमार्थ सिजनेबल आहे, वर्षभर नाही. आळंदी पंढरीची वारी आली की मग आपल्याला वाटतं आता आळंदी पंढरीला जायला पाहिजे. हनुमंतरायांचा जन्म उत्सव आला की आपल्याला वाटतं आता मात्र मंदिरात आपल्याला जायला पाहिजे. रामप्रभूंचा जन्म उत्सव आला की तेव्हा वाटतं मंदिरात जायला पाहिजे. म्हणजे ज्या ज्या भगवंताचा जन्म उत्सव असेल, सोहळा असेल, तेव्हा तेव्हा आपली भक्ती जागृत होते. पण आपली भक्ती सिजनेबल नसून वर्षभर असायला पाहिजे. तेव्हा कृपा करी हरी तयावरी, अन्यथा नाही. काही काही माणसं सहज म्हणतात आता 8 दिवस सप्ताह आहे ना, मग आज कशाला, आज 3रा दिवस आहे, 4थाच दिवस आहे, आपण पुढच्या दिवशी उद्या परवा जाऊ. काही काही माणसं तर कशाला येतात हो, जेवायला नाही हो. काही काही माणसं म्हणजे आपण 1 दिवस हजेरीला जाऊ.
हे कीर्तनाला येणे म्हणजे हजेरी आहे का हो? अहो तुमचं आमचं कल्याण व्हावं, तुमचं आमचं हित व्हावं म्हणून साधू संतांनी आपल्याला ही परंपरा लादून दिलेली आहे, हा धर्म प्रचाराचं कार्य दिलेलं आहे. नव्हे नव्हे हे आपल्याला आपल्या मुखातून सहज भगवंताचं नाम यावं याच्याकरता सुलभ आणि साधा सोपा परमार्थ साधू संतांनी सांगितलेला आहे. पण आपण तिकडे यायला सुद्धा कंटाळा करतो. रोजच काय कीर्तनाला जायचं? आपण असं म्हणतो का कधी रोजच काय जेवायचं? मग दिवसातून एकदा जेवतो का? दिवसातून 3 वेळा आपण जेवतो ना, 2 वेळा जेवतो. मग कधीतरी आपण विचार करायला पाहिजे आपण 3 वेळा का जेवायचं? आपण एका दिवशी जेवणारच नाही, आज मी जेवणारच नाहीये, आज मी असं ठरवतो का? नाही ठरवत. पण कीर्तनाला जर 2 कीर्तनं असतील तर आपण ठरवतो या कीर्तनाला जायचं की त्या कीर्तनाला जायचं. तसं आपण करता कामा नये. तुकोबार इथं सांगतात की आपुलिया लाजा धावी भक्तीची या काजा. देव भक्ता करता धावतो, पण आपला सुद्धा शुद्ध भाव हवा. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउटी. जर शुद्ध भाव असेल ना तर देव आल्याशिवाय राहत नाही. याच्याविषयी चिंतन सांगत असताना असं सांगता येईल, तुकोबारायांच्या चरित्रातलं उदाहरण सांगता येईल, प्रसंग तुकोबारायांच्या जीवनातला सांगता येईल. तुकोबारा कीर्तन करायचे. नव्हे नव्हे तुम्ही आम्ही आपली अवस्था अशी आहे की आपले 4-2 अभंग पाठ झाले की आपण कीर्तन करतो. आपण भगवंताबद्दल इतरांना माहिती सांगतो. पण आपण जेव्हा माहिती सांगत असतो ना तेव्हा आपल्या आचरणात ते अगोदर आपण आणायला पाहिजे. आपण बोलत असताना दुसऱ्याला आपल्याला मान देता आला पाहिजे, दुसऱ्याचा आदर आपल्या ठिकाणी असला पाहिजे, तेव्हा ते आपण इतरांना सांगावं. अन्यथा सांगून उपयोग नाही. मी तुम्हाला सांगेन ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, पण मीच वाचली नाही तर उपयोग आहे का? आधी स्वतः करावं आणि नंतर ते दुसऱ्यांना सांगावं. तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग सांगता येईल की तुकोबारायांनी सदा न कदा भगवंताचंच नामचिंतन करावं. देवाच्या समोर गेले ना की देवाला सांगावं, देवा सदा माझे डोळा जळू तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. देवाचं वर्णन करावं, सांगावं. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणे, ते चित्त झणी झडो देशी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. तुकोबाराने देवाला सांगावं, देवा मी तुला पाहिला ना आता, मग आता माझी दृष्टी तुझ्या चरणापासून वेगळी होऊ देऊ नको. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. ही अवस्था माझी कर. आणि त्या अवस्थेला प्राप्त झालेली तुकोबार आहे. मी मागाशी म्हटलं तुकोबार आहे कोण आहेत तर अग्रगण्य. किंवा तुकोबार आहे कोण आहेत तर ज्या तुकोबारांना क्षणभर पलभर लवभर म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी जी आहे ना ती पापणी बंद होऊन उघडेपर्यंत जेवढा वेळ लागतो ना तेवढा वेळ म्हणजे निमिष मात्र सुद्धा ज्या तुकोबारांना भगवंताचा विसर पडत नाही ते तुकोबार आहे. मग त्या तुकोबारांनी कीर्तन करावं, भगवंताचं नामचिंतन करावं. आणि नामचिंतन चालू असताना, कीर्तन चालू असताना भगवंताच्या नामचिंतनात तल्लीन होऊन जावं. किती तल्लीन व्हावं? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, किंवा आसो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगुदशा. या अवस्थेला प्राप्त झालेली तुकोबार आहे. त्या तुकोबारांनी भक्ती करावी. पण आपण कधी ऐकले का जिजाऊ आई साहेबांनी आवलीनं भक्ती केली असं ऐकलं का? नाही. तुकोबारांची सेवा करावी, भक्ती करावी, तुकोबारांना काय हवंय नकोय ते पाहावं. पण ती आवली कधीही तुकोबारायांच्या कीर्तनाला जात नव्हती. पण तरी सुद्धा एक दिवस मनात विचार आला की तुकोबारायांच्या कीर्तनाला आपण जाऊन बसावं. आणि ती जिजाबाई तुकोबारायांच्या कीर्तनाला जाऊन बसली. आणि कीर्तन चालू असतानाच एक प्रसंग असा घडला की तुकोबारायांच्या पत्नीला जिजाबाईला तिच्या माहेर राहून एक म्हैस दिली होती. आता कन्यादान करतात ना त्याच्यात काही आपल्याला गाय वगैरे देत नाही, देतात पण आपण ती घेत नाही. तशी तुकोबारायांच्या पत्नीला म्हैस दिली होती. पण त्या म्हैस एवढी चांगली होती ना की चोरांनी ती पाहिली होती आणि चोरांच्या लक्षात आलं की तुकोबारायांची म्हैस जी आहे ना ती चांगली आहे, आपण ती पळून घेऊन जायचं. तुकोबाराय कीर्तनाला गेले. तुकोबारायांची पत्नी सुद्धा जिजाऊ सुद्धा कीर्तनाला गेली. कीर्तन रंगात आल्यानंतर त्या चोरांनी विचार केला की घरी जाऊन आपण त्यांची म्हैस चोरावी. तुकोबाराय नामचिंतनात मग्न आहेत. पण देव कुठं आहे हो? देवाचं लक्ष कीर्तनात नाही. आपलं लक्ष जसं इकडं तिकडं असतं ना तशी देवाचं लक्ष
तुकोबारायांच्या म्हशीवर आहे. आपल्याला सांगायचं काय आहे, आपुलिया लाजा धावे भक्तीची या काजा. ती तुकोबारायांची म्हैस चोरण्याकरता जे चोर आले ना, त्या चोरांनी दाव सोडला आणि त्या म्हशीला घेऊन जाऊ लागले. पण पांडुरंग परमात्म्याने अकराळ विक्राळ असं रूप धारण केलं, हातात मोठा मुसळा एवढा दांडका घेतला आणि ज्या वाटेने ते चोर ती म्हैस चोरून नेणार त्या वाटेत तो उभा राहिला आणि जोर जोरात तो दांडका असा जोर जोरात खाली आपटायचा. त्या चोरांनी पाहिलं की आपण म्हैस तर चोरून चाललोत, पण इकडं तर अकराळ विक्राळ रूप हा धारण केलेला राक्षस आहे, भूत आहे, तो आता आपल्याला मारणार, वाट बदलावी म्हणून दुसऱ्या वाटेने गेले. पण तिकडं सुद्धा ते रूप हजर आहे. बऱ्याच रस्ता बदलून बघितल्या पण ते रूप काही पाठ सोडत नाही. मग यांच्या मनात विचार आला की तुकोबारायांची म्हैस आहे ना, मग देवानंच त्या म्हशीचं रक्षण करण्याकरता काहीतरी उपाय केला असेल, देवानंच हे रूप घेतलं असेल. म्हणून त्या चोराने मनात विचार केला की ही म्हैस काय आपल्याला चोरून जमणार नाही. ती म्हैस नेऊन पुन्हा दावून ठेवली. पण मनात विचार आला की आता पळून जावं, पण पळून जात असताना सुद्धा ज्या वाटेने जाणार त्या वाटेत ते अकराळ विक्राळ रूप घेऊन देव हजर आहेत. मग मनात आलं की तुकोबारायांना जाऊन आपली चूक आपण सांगावी म्हणून ते कीर्तनात गेले. पण कधीही कीर्तनाला न येणारे, पण आपण चूक केली हे तुकोबारांना सांगावं म्हणून कीर्तनात असे टाळकरी उभे राहतात ना, त्यांच्या बाजूला उभे येऊन राहिले. तुकोबारायांचं कीर्तन म्हणजे 3-3 प्रहर चालायचं आणि त्या कीर्तनात तुकोबारांनी पाहिलं की अरे हे तर कधी कीर्तनाला येतच नाही, पण आज आलेत आणि बराच वेळ झाला हे टाळकरी सुद्धा उभे आहेत. तुकोबारांना दया यावी आणि त्या चोरांना तुकोबारांनी सांगावं, बाबा हो तुम्ही पहिल्यांदाच कीर्तनाला आलात, दमला असाल, बसा खाली. पण तुकोबारायांनी त्यांना दयेने सांगावं, प्रेमानं सांगावं. पण संधी मिळाल्याबरोबर तुकोबारायांच्या जवळ ते चोर आले आणि सांगू लागले, महाराज आम्ही काही कीर्तनाला आलो नाही, आमची जी चूक झाली ना ती चूक तुम्हाला सांगण्याकरता आलो. आम्ही तुमची म्हैस चोरण्याचा प्रयत्न केला, पण ती चोरत असताना तुमच्या देवानं अकराळ विक्राळ रूप धारण केलं आणि आमचा पाठलाग करायला सुरुवात केली. तुम्ही त्याच्यावर आता काहीतरी देवाला सांगा. आता आम्ही ती म्हैस ठेवून चाललोत घरी, पण तरीसुद्धा देव काही आमचा पाठलाग सोडत नाही. तुकोबाराय सांगतात की देवा अहो 2 तास झाले, 3 तास झाले आम्ही इथं कीर्तन करतोय आणि तुम्ही आम्हाला दर्शन द्यायचं सोडून ती माझ्या घरची म्हैस चोरायला हे चोर आले, त्यांना तुम्ही दर्शन द्यायला गेलेत. हे काही योग्य आहे का? तुम्ही इथं आम्हाला दर्शन द्या ना, आम्ही नामचिंतन करतोय. पण तुकोबारायांना वाटलं की हे खोटं सांगत असतील. पण तुकोबारायांनी ध्यान लावलं आणि पाहिलं तर देव कीर्तनात नव्हता. देव अकराळ विक्राळ रूप घेऊन त्या म्हशीचं रक्षण करत होता. तेव्हा देवाला तुकोबाराने हाक मारली की देवा अहो कीर्तनात नाही तर नाही, पण आता आरतीची वेळ झाली, आता तरी तुम्ही देवळात मंदिरात हजर व्हा. तेव्हा भगवंत आपली ही कीर्तनाची जागा आहे ना, त्यामध्ये जी मोकळी जागा असते त्या मोकळ्या जागेतून भगवंत मंदिरात यायला लागला. जे श्रद्धाळू होते, जे भाविक होते, शुद्ध अंतःकरणाने भक्ती करत होते, त्यांना तो देव दिसायचा. तुकोबारायांना दिसत होता. पण चोरांना दर्शन व्हावं याच्याकरता तो जरी देवाच्या रूपात आला असला ना तरी चोरांना तो अकराळ विक्राळच रूप दिसायचा. याच्याही पलीकडे तो दांडका आपटतच यायचा आणि त्या चोरांना असं भय वाटत होतं की आता तो आपलं मस्तक फोडेल की काय. म्हणजे देव आपल्या भक्तासाठी काहीही करू शकतो. आपुलिया लाजा धावे भक्तीची या काजा किंवा भक्ताची या काजा. भक्ताचं रक्षण करण्याकरता भक्तावर जर म्हैस ती चोरली असती तर तुकोबारायांना कोणी छळलं असतं? जिजाबाईने छळलं असतं की नाही, त्रास दिला असता की नाही. म्हणून आपल्या भक्ताचं रक्षण व्हावं याच्याकरता जिजाईची ती म्हैस, त्या म्हशीचं रक्षण देवानं करावं. म्हणून तुकोबाराय सांगतात की देवानं आपल्यासाठी काय काय करावं. आपुलिया लाजा धावे भक्तीची या काजा. आणि त्या देवानं अजून काय केलं हे सांगत असताना अभंगाच्या 2ऱ्या चरणात वर्णन करतात. ओ नाम धरिले दीना नाथ आओ, नाम धरिले दीना नाथ आओ, नाम धरिले दीना नाथ आ
करावया व्रत नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत ओ नाम धरिले दीनानाथ. तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन करतात की नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत. आपलं व्रत सत्य करावं याच्या करता त्यानं स्वतःला दीनानाथ म्हणून घेतलेलं आहे. आणि त्याला दीन जे आहेत ना ते दीन फार आवडतात. कृपावंत किती दीन बहु आवडते. पण कुठले? परमार्थातले. कारण परमार्थात जर आपला भोळा भाव असेल ना तर भगवंत सहज कृपा करतो. भोळ्या भाविकासी सहज प्राप्ती. आपण जर पाहिलं तर आपण शुद्ध एकदम तत्वज्ञान जर सांगायला गेलो ना तर ते माणसांना समजत नाही किंवा ते डोक्यावरून जातं. पण साध्या सोप्या भाषेत जर आपण एखादी गोष्ट सांगितली, एखादी कथा सांगितली तर सर्वसामान्य माणसाला सुद्धा ती कळते. तुकोबारांचं आपण वर्णन करत असताना, त्यांचं चरित्र सांगत असताना तुकोबाराय दुसऱ्या चरणात म्हणतात की नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत. आपलं व्रत सत्य व्हावं याच्याकरता देव काय करतो ते आधी आपण पाहिलंच की घेऊन या चक्र गदा हाती धंदा करतो भक्ता राखी पायापाशी दुर्जनासी संवारी. आता आपण कथा पाहिली ना त्या कथेच्या पुढं असं सांगता येईल की भक्तानं देवाकरता काय करावं किंवा देवानं भक्ताकरता काय करावं. आपली जी म्हैस चोरणार होते ती पांडुरंगानं तिचं रक्षण केलं हे जेव्हा त्या जिजाईला कळालं ना तेव्हा त्या जिजाईनं तुकोबारांकरता पंचपक्वानाचं भोजन बनवलं. रोज जेवणात चटणी भाकरी असायची पण आज डाळ भात भाजी मिष्टान्न दूध असं सगळं दिलेलं आहे तुकोबारांना. पण तुकोबाराय विचारतायत का ग रोज तर फक्त चटणी भाकरी असते आणि आज एवढे का पदार्थ बनवलेत. त्यावेळी ती सांगते की अहो तुमच्या पांडुरंगानं माझ्या म्हशीचं रक्षण केलं ना म्हणून मी हे सगळे पदार्थ बनवलेले आहेत. मग तुकोबारांना आठवण यावी देवानं रक्षण केले ना मग देवाला सुद्धा काहीतरी भेटायला पाहिजे. मग तुकोबाराय सांगतात की का ग मला तू वाटीभर दूध जेवणासोबत दिलंस पण माझ्या पांडुरंगाला थोडं दूध देशील का. जाई इतर वेळी रागराग करायची देवाचं पण त्यावेळी आनंदी झाली होती का तर आपल्या म्हशीचं रक्षण देवानं केलंय म्हणून देवा करता तांब्याभर दूध आणून दिलं. आणि तुकोबारांनी सुद्धा मंदिरात जावं आणि ते दूध देवाला पाजावं. देवाला सांगावं देवा मी दूध घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही ते प्राशन करा. देवानं सुद्धा तुकोबारायांच्या भक्तीला भुलून ते दूध प्यावं आणि थोडं दूध शिल्लक ठेवावं. तुकोबारायांच्या सोबत तुकोबारायांची मुलगी भागीरथी जायची आणि तुकोबारांनी स्वतः थोडं दूध घ्यावं आणि भागीरथीला थोडं द्यावं. रोज नित्यनेम चालू झाला. पण जिजावीच्या मनात शंका आली की दगडाचा देव तो दूध पित असेल का. पण आपल्या पतीची वृत्ती एवढी परोपकाराची आहे की तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार आपल्याकडून थोडा तरी परोपकार घडावा याच्याकरता ते दूध नेत असतील आणि इतर कोणाला तरी देत असतील. आपल्या मुलाबाळांच्या तोंडातलं दूध काढून ते इतरांना का द्यावं. म्हणून त्या जिजाईनं चिमुकल्या भागीरथीला जवळ बोलावलं आणि विचारलं की बाळा तू रोज वडिलांसोबत जातेस आणि वडील सांगतात की देव दूध प्यायला मला सांग खरोखर देव दूध पितो का बाळा. लहान मुलं नेहमी खरी बोलतात आणि त्या लहान घ्या भागीरथीने सांगा हो आई रोज देव दूध पितो आणि थोडं शिल्लक सुद्धा ठेवतो. बाबा थोडे घेतात प्रसाद म्हणून आणि मला थोडं देतात. पण जिजाई विचार करते की दगडाचा देव तो दूध पिईल कसा. तिच्या मनात त्याच्याविषयी शुद्ध भाव नाही ना किंवा तो दूध पिईल त्याची खात्री नाही. म्हणून तिने एकदा ठरवलं की जर आपल्या पतीच्या हाताने दूध देव पितो तर आपल्या हाताने सुद्धा दूध प्यायला पाहिजे. म्हणून त्या जिजाईनं देवाची परीक्षा घेण्याकरता बघा आपल्याला वाटतं की देवच आपली परीक्षा घेतो पण जिजाईनं देवाची सुद्धा परीक्षा घेतली. त्या जिजाईनं कडकडीत असं गरम गरम दूध उकळवलं चुलीवर आणि ते उकळलेलं दूध तांब्यात ओतलं आणि ते उकळलेलं दूध तांब्यात घेऊन चाललेले आहे. पण तिकडं देव थरथर थरथर कापत आहे. का ज्या देवाचं किंवा ज्या देवाला कोणाचाही भय नाही त्या देवाला ज्याच्या सत्तेने विश्व चालतंय तो विश्वव्यापक भगवंत जिजाई ज्यावेळी ते गरम दूध घेऊन येण्याकरता निघाली ना तेव्हा थरथर थरथर कापायला लागला.
रुक्मिणी माता विचारते की देवा, हा सगळ्या जगाला सुखाची प्राप्ती करून देणारे तुम्ही, सुखाचा आगर असणारे तुम्ही, आणि आज असं घडले तरी काय की सुखाची प्राप्ती करणार तुम्ही, पण आज तुम्हालाच टेन्शन आलंय, तुमच्या चेहऱ्यावर दुःख दिसते, तुम्हालाच भय वाटत आहे, नक्की घडले तरी काय? देवानं सांगावं, अगं रुक्मिणी काय सांगू तुला, तुकोबारायांच्या हाताने मी रोज दूध पितो, पण आज माझी परीक्षा घेण्याकरता तुकोबारायांची पत्नीच आलेली आहे, जिजाईच आलेली आहे, ती येऊ द्या, तिच्या हातनं मी दूध पिईन. पण रुक्मिणी तिने एवढं गरम दूध आणलेलं आहे की ते कडकडीत उकळलेलं आहे, आणि ते जर मी प्यायलो तर माझ्या तोंडाला फोड येईल. पण रुक्मिणी माता सांगते की देवा, अखंड आयुष्यभर तुमच्या भक्ताची सेवा करणारी, तुमच्या भक्ताचे भोजन बनवणारी, त्यांच्या पोटात 4 घास घालणारी ही जिजाऊ माऊली आहे, त्यांची पत्नी आहे, तिच्या हातानं तुम्हाला दूध प्यावं लागेल. देवाच्या मनात सुद्धा विचार आला की जर आपण दूध प्यायलो नाही तर ही जाऊन तुकोबाऱ्यांना घरी त्रास देणार, आणि जर प्यायला तरी सुद्धा हिचा अधिकार नाही ना. पण विचार आला की आपल्या भक्ताचं सांभाळ करणार आहेत ना, आपण दूध प्यायला पाहिजे. म्हणून ती जिजाई चालत आलेली आहे, आणि देवाला तिने सांगितलं नाही की देवा दूध आणले, पिऊन घ्या. ती गेली ना परीक्षा घेण्याकरता, तो गरम गरम दुधाचा तांब्या देवाच्या ओठाला लावला. मनात विचार करते, दगडाचा देव याला काय होणार आहे, याला काय भाजणार आहे. पण देव थरथरतोय, मनात विचार करतोय, दूध प्यावं तर फोड येईल, आतमध्ये भाजेल, जीभ पोळेल, न प्यावं तर तुकोबाऱ्यांना त्रास देईल, काय करावं. पण रुक्मिणी मातेने सांगितलं होतं की दूध काही करून तुम्हाला प्यायचं आहे. देवानं कसं बसं का होईना मनाचं धैर्य केलं, आणि ते उकळलेलं दूध एक घोट घेतलं. दूध घेतल्याबरोबर भाजलं की नाही आतमध्ये उकळलेलं दूध, आपण तर पितो का हो? दगडाचा देव जरी असला ना तरी त्या देवानं ते दुधाचा घोट घेतल्याबरोबर, भाजल्याबरोबर चटकन मान देवानं हलवली, वाकडी केली. वाकडी केल्याबरोबर तिच्या लक्षात आलं की दगडाचा जरी असला तरी दूध पितोय. आज बघा, आपण जर देहूत देऊळवाड्यात गेलो ना तर भगवंताची मान जरा अशी वाकडी आहे का? जिजाईनं दूध पाजलं ना ते उकळलेलं होतं. थोड्या वेळानं तिनं पाहिलं, ओढ भाजल्याबरोबर तांब्या खाली घेतला आणि पाहिलं तर देवाच्या ओठाला मोठा फोड आलेला आहे. घाबरली आणि दुधाचा तांब्या घेऊन तशीच घरी गेली. घरी गेल्यानंतर तुकोबाऱ्यांना म्हणू लागली की का हो तुकोबा, अहो तुम्ही तर सांगता देव दूध पितो, देव दूध पितो, पण देव दूध प्यायला. पण देवानं आधीच तुकोबाऱ्यांना येऊन सांगितलं, ध्यानात होते ना, तुकोबा रोज तुम्ही दूध घेऊन येता, आज तर तुम्ही जिजाईला पाठवलं आणि तिनं किती उकळलेलं दूध माझ्या तोंडाला लावलं, तुम्ही का आला नाहीत? माझ्या तोंडाला बघा ना किती मोठा फोड आलाय. तुकोबाराई रागावले की जोरात ओरडले, का ग जिजे, का तू देवाला दूध घेऊन गेलीस आणि माझ्या देवाला एवढं गरम दूध पाजायचं असतं? देवाच्या ओठाला फोड आला नाही का? तुकोबारा, देव सांगतोय की तुम्ही आत्ताच्या आत्ता या आणि माझं सांत्वन करा, मला काहीतरी उपाय करा. तुकोबारांनी निघावं जाण्याकरता, पण जिजाई सांगते की का हो, मी रोज कीर्तनाला जरी येत नसले ना तरी कधी कधी कीर्तनाला येते. मग तुम्ही सांगता की माझ्या देवानं 12 गाव अग्नी प्यायला होता, मग हे खरं आहे का? तुमचा जर देव 12 गाव अग्नी पितो, प्राशन करतो, तर एवढ्याशा तांब्याभर दुधाने त्याचं ओठ कसं काय पोळले? आणि जर ओठ पोळले तर तुमच्या देवानं ते 12 गाव अग्नी प्राशन केलं नसेल. हे तरी खोटं किंवा ते तरी खोटं? तुकोबारा विचार करता, तिच्या नादाला लागण्यात अर्थ नाही. पटकन मंदिरात गेले, देवाची स्तुती केली, स्तुती सुमनांनी देवाचं वर्णन केलं, आणि वर्णन केल्याबरोबर देवाला जरा चित्ताची शांतता झाली, समाधान वाटलं, आणि आलेला फोड होता ना ओठाला, तो ओठाला आलेला फोड क्षमला, शांत झाला. म्हणजे भगवंतानं आपल्या भक्तासाठी काय करावं? उकळलेलं दूध सुद्धा प्यावं. तुम्ही म्हणाल की सप्ताह चालू आहे आणि तुकाराम महाराजांचं चरित्र का सांगता? तर
साधू संतांनी सहज केला परमार्थ किंवा त्यांच्या वर्तणुकीची कृती म्हणजे त्यांचा परमार्थ आणि त्यांच्या चरित्राचा उच्चार हा आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवाचा परमार्थ. म्हणून तुकोबारायांचं चरित्र थोडंसं सांगण्याचा प्रयत्न. एक बार पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करू आणि पुढे जाऊ. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई कुंडली कवरदार हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा तुकोबारा अभंगात सांगतात की आपुलिया लाजा धावे भक्तीची आकाजा नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत. आपल्या भक्तावर येणारे घात किंवा आघात तो कशा पद्धतीने निवारण करतो त्याचं वर्णन अभंगाच्या 3ऱ्या चरणात करतात. घात आघात नेवारे घात आघात नेवारे घात आघात निवारे घात आघात निवारे घात निवारे घात आघात निवारे घात आघात निवारे घात आघात निवारे. छाया पितांबरे करे छाया पितांबर धरी छाया पितांबर धरी छाया पितांबर धरी नाम धरिले नाम धरिले नाम धरिले नाम धरिले तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की घात आघात निवारी छाया पितांबरे धरी. भगवंतानं भक्तावर येणारे घात किंवा आघात कशा पद्धतीने निवारण केले हे काही आपल्याला सांगण्याची गरज नाही. आता आपण तुकोबारायांच्या चरित्रातून पाहिलंच. पांडवांचं सुद्धा उदाहरण आपल्याला सांगता येईल. पांडवांचं रक्षण वेळोवेळी भगवंतानं केलंय. त्यांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला ना तेव्हा सुद्धा भगवंतानं रक्षण केलं. भीमाला हलाहल विष पाजला आणि त्या हात पाय बांधून डोहात बुडवला होता तेव्हा सुद्धा भगवंतानं रक्षण केलं. याच्याही पलीकडे सांगावं ना तर द्रौपदीसाठी तर देव वस्त्रावतार झाला, भुजावतार झाला, जोडे राखणारा चपरासी सुद्धा झाला. तुकोबारा तेच सांगतात घात आघात निवारी छाया पितांबरे धरी. जेव्हा जेव्हा संकट आलं ना तेव्हा तेव्हा त्यांनी भगवंताचा धावा केला. पण का? त्यांना वनवास वाटायला आला पण तो वनवास बघून सुद्धा पहा ते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती किंवा न विसंबती. त्या भगवंताचा विसर त्यांना पडला नव्हता. प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामचिंतन करायचे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. प्रत्येक क्षणाला नामचिंतन चालू असायचं. आणि म्हणून ज्याचा सखा हरी विश्व त्यावरी कृपा करी. एकदा का आपण देवाशी सख्यत्व जोडलं, देवाचे दास झालो ना, मग आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. मग घात आघात निवारी
छाया पितांबरे घरी तो पितांबराच्या छायेत आपलं संपूर्णतः सांभाळ करतो. आणि तुकोबारा निश्चित निश्चयाने सांगतात की हेच कार्य करण्यासाठी तो विटेवर उभा राहिला. अभंगाच्या शेवट उभा कर कटी, 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 उभा कर कटी. तुका म्हणे याद साठी, तुका म्हणे याद साठी धरिला दीनानाथ नामे धरिला दीनानाथ. तुका म्हणे याद साठी, तुका म्हणे याद साठी नामे धरिला दीनानाथ नामे धरिला. सत्य खरा वया व्रत, सत्य करा वया वया व्रत नामे धरिला दीनानाथ नामे धरिला दीनानाथ. सत्य करावया व्रत, सत्य करावया व्रत नामे धरिला दीनानाथ नामे धरिला नाम धरेला. तुकोबारा शेवटच्या चरणात सांगतात की उभा करकटी तुका म्हणे याजसाठी. या भवसागरातून तुम्हा मला सोडवता यावं, पहिले तिराला जाता यावं, याच्याकरताच पांडुरंग परमात्मा पंढरपुरात विटेवर उभा राहिलेला आहे. जो या भिवरेच्या तटी कर धरून या कटी, पाऊले समची साजिरी विटेवरी शोभती. त्या भगवंताकडं तुम्हा मला जायचं आहे आणि तो भगवंत तुम्हा आम्हाला भवसागर पार करण्याकरता विटेवर उभा राहिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, चिंतन करण्याची गरज आहे. भवसागर तरता कार्य करीत तसा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवून या. तुम्हा आम्हाला पहिलं तिराला तो नेणारच आहे. फक्त आपण शुद्ध अंतःकरणाने त्याचं भजन करायला पाहिजे. आणि तो पांडुरंग परमात्मा तुम्हा आम्हाला समजावा याच्याकरता माऊली ज्ञानोबारायांचा अवतार आहे, संतांचा अवतार आहे. आणि त्या ज्ञानोबारायांचं एकवार चिंतन करू आणि सेवा आटोपत घेऊ. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली.